गाइस, आई होप कि आप लोग कैसे होंगे। ये ब्लॉग बना रहा हूँ आप लोगों के लिए। ये हमारे गाँव माता पिता की आज उसका ये नाटक सीरियल यहाँ चल रहा था पुणे में, तो मुझे अच्छा लगा, तो मैंने कहा कि मैं अपने दोस्तों के लिए ये ब्लॉग बनाऊं और उनके माता पिता ने कितना संघर्ष किया है और बच्चे की चाहत में कितना करते और कितना अपने बच्चे को याद करते थे। भीमा भीमा कह करके रमा रमा पुरी का रडते ग तू? अगं आताच तर तुझं काळीज मजबूत पाहिजे. ठीक आहे मामांजी, तुम्ही म्हणाल तसंच होईल की. लंदन भीमा आलाय का ग? नाही, तार पाठवली आहे की येतीलच आता. रमा, मी त्याला नोकरीसाठी आधीच विरोध केला होता ग. तरी सुद्धा तो बडोद्याला नोकरीवर गेला. अगं त्याच्या शिक्षणाबाबत फार मोठ्या अपेक्षा आहे. नोकरी करून शिक्षण नाही समजलं ग त्याला. त्यानं खूप शिकावं, शिक्षणाचे सारे कुंपण तोडून भीमानं शिकावं असं मला वाटतं. पुरी असं वाटतं मला. मामांजी, सगळं तुमच्या मनासारखंच होईल की, पण तुम्ही शांत व्हा. मामांजी, तुम्ही शांत व्हा. रमा रमा रमा, बघ माझा भीमराव आलाय ग पुरी. माझा भीमराव आलाय. बघ कसा धावत धावत येतोय ग. बघ आणि म्हणतोय कसा, बाबा बाबा तुमची इच्छा नसेल ना तर नाही करणार मी नोकरी, नाही करणार. रमा रमा, मी म्हटलं नव्हतं तुला. भीमा भीमा, शेवटी माझ्या मनाविरुद्ध नाही जायचं ग, नाही जायचं. भीमा, माझा भीमा माझं स्वप्न साकार करणार आहे पोरी. बघ 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 पोरी, बघ बघ माझ्या भीमाचा सर्वत्र कसा जय जयकार होतोय तो. बघ बघ पोरी, बघ बघ आकाशाच्या गर्द दिळाईतून सूर्याचा सोनेरी प्रकाश पसरलाय. बघ बघ पोरी, बघ बघ माझा भीमा दीन दुबळांच्या समाजाचा पुढारी झालाय ग. माझा भीमा माझ्या दीन दुबळ्या समाजाचा पुढारी झालाय, पुढारी झालाय माझा भीमा. साहेब, मी आलोय बाबा. भीमा, माझा भीमा आलाय. भीमा भीमा भीमा